वैकुंठवासी ज्ञानोबा मारुती घाटे, गुरुवर्य सोपानकाका देहूकर व कैलासवासी नागनाथ रेवसिद्ध कापसे यांच्या कृपाशीर्वादाने सोना नगरात गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या श्रद्धापूर्वक संपन्न झाला। सदरचा सोहळा श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव व ज्ञानसम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मशताब्दी निमित्त पार पडला। या निमित्त भजन कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला। कथाकार हरिभक्तपरायण मन्मथ महाराज उळेकर यांचे ज्ञानेश्वर महाराज चरित्रकथा, सामूहिक हरिपाठ, गुलाल आदी धार्मिक विधी संपन्न झाले। गुरुवारी गुलाब पुष्पाच्या पायघड्यात बँडच्या तालासुरात ग्रंथदिंडीची मिरवणूक निघाली। प्रतिकात्मक गजराजावरील माऊलींची प्रतिमा व महिला भगिनींनी डोक्यावर घेतलेली ज्ञानेश्वरी लक्षवेधी ठरली। टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर व ज्ञानबा तुकारामचा जयघोष करण्यात आला। बाल वारकरींचा खेळही आकर्षक होता। पोटात सगळी आली बरं का। ही सगळी मंडळी दररोज नाश्त्याला हजर, दररोज एक प्रकारचा दररोज नाश्ता होता। सगळी मंडळी उपस्थिती होती। कोणाची नावं घेतली असतील त्यांनी आनंदित होऊ नका, ज्याची कोणाची नावं न घेतली असतील त्यांनी नाराज। यावेळी भक्तांसाठी महाप्रसादही वाटप करण्यात आला। 7 दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिमाखदारपणे व भक्तिमय वातावरणात पार पडला, अशी माहिती डॉक्टर शैलेश उमरे यांनी दिली। आज तुकाराम बीज या निमित्तानं सोनानगर येथे गेली 7 दिवस एक सप्ताह आयोजित केला होता। त्या सप्ताहामध्ये सकाळी हरिभक्त पारायण, दुपारी कीर्तन आणि संध्याकाळी भजनी अशा प्रकारे रोज दैनिकमान असे 7 दिवस मन्मथ महाराज यांचे कीर्तन आणि भजन होते। आणि आज या ठिकाणी दिमागदार तुकाराम बीज निमित्त गुलाल सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। तसेच आज त्याच्यानंतर महाप्रसाद वाटपही होणार आहे। धन्यवाद। सदरचा धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक गीता व सिद्धेश्वर भजनी मंडळ, गणेश तरुण मंडळ, घाटे परिवार यांनी मोलाचे योगदान दिले।